माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेल्या शोक प्रस्तावाला पाठिंबा देण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्यावर येईल असं कधी आम्हा कोणाला वाटलं नाही। 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीनं आपल्यातून हिरावून नेला। कुणाची नजर लागली काही माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला। मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे महाराष्ट्रात बघितलं जातं त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का अशी शंका यावी। आपल्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्यांचा उल्लेखही केला। विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर आबा असतील आणि आता अजितदादा। दादांच्यावर बोलण्यासारखं बरंच काही आहे, कदाचित दिवस देखील पुरणार नाही। आणि दादांचा स्वभावाचं वर्णन सर्वांनीच केलेलं आहे। आपण सगळे दादांच्या बरोबर आज नाही, गेले 35-40 वर्ष काम केले। दादांच्या स्वभावातले बारकावे वर्णन करावेत तेवढे थोडे आहेत। जवळपास 2 दशकं दादा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मध्यवर्ती भागात होते। दादा काय करणार आणि दादांच्या पक्षाची भूमिका ही गेले 20-25 वर्ष महाराष्ट्रात फार महत्त्वाची ठरली। आणि त्यामुळं जेव्हा इतिहास लिहिला जाईल, समाजकारणाचा असेल, सहकाराचा असेल, अर्थकारणाचा असेल, तर मला खात्री आहे की अनेक दिग्गजांची नावं येतील, पण दादांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मुशीतनं आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व सुरू झालं आणि त्यांचा आविष्कार, त्यांचे संस्कार घेऊन अजितदादांनी आयुष्यभर काम केलं। खरं म्हणजे दादांची आणि आम्हा सर्वांची कारकीर्द ही एकाच वेळी सुरू झाली। दिलीपरावजी इथं बसलेले आहेत, आर आबा होते, आम्ही समोरच्या बाजूत खाडेसाहेब जिथं बसलेले आहेत, कुटेसाहेब बसलेले आहेत, त्या ठिकाणी बसायचो। आणि पत्रकारांनी त्या भागाला अशांत टापूचं नाव दिलेलं होतं 90 साली, मधुकरराव चौधरींनी दिलेलं। आणि मधुकरराव चौधरी साहेब यांनी त्या